कॉमेडियन कुणाल कामरा, सोनम वांगचूक आणि अभिजित दिपकेंविरोधात चंदीगडच्या CJM कोर्टामध्ये याचिका। जंतर मंतर आंदोलनादरम्यान कुणाल कामराने रामसीतेबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे। सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणेला वनतारामधून परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप आहे। नांदणी मठ परिसरामध्ये नागरिकांचे लाक्षणिक उपोषण 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी हत्तीण न परतल्यास मोठं जनआंदोलन उभारणार राजू शेट्टी यांचा इशारा आहे। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींसह नागरिक आक्रमक झालेत। तज्ञ समितीच्या अहवालानंतरच वनतारा नांदणी माधुरी हत्तीणीला मठाकडे देणार आहे। समितीकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा राजू शेट्टींचा आरोप आहे। आताच्या जेनझीला बोलणंही मुश्किल झालेलं आहे। सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे। सेकंदागणिक मन स्क्रोल होत आहे। जेनझी भारताचे भविष्य आहेत, पण सध्या त्यांना कोणी काहीच म्हणू शकत नाही। IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं विधान। पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट, तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। उच्च कॅफेनयुक्त पेयांच्या बाटल्यांवरील एनर्जी ड्रिंक हा उल्लेख आहे तो 90 दिवसात हटवा। FSSAIचे शीतपेय कंपन्यांना निर्देश आहेत। स्टिंग, पेप्सी, रेडबुल यांसारख्या कंपन्यांना आदेश लागू करण्यात आलेले आहेत। गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या 246 विशेष रेल्वे गाड्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता विशेष ट्रेन्सची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये 184 आरक्षित विशेष रेल्वे तर 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, CCTV कॅमेरे लावण्याचे आदेश। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी RTOकडून नवीन नियमावली जारी। किमान 30 दिवसांचं चित्रीकरण जतन करण्याच्याही सूचना।